आता मम्मी थोड्याफार राहिलं ते काजू कट करेल आणि नंतर काढायचं प्रोसेस कसं आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात। असं तर आपण दरवर्षी दाखवतोच पण या वर्षी पण आता दाखवणार आहे। जय सद्गुरू मम्मी। जय सद्गुरू सर्वांना। मग काय चाललंय आज सकाळ सकाळ? मम्मी बघा काय घेऊन बसले, आज सुट्टीवरच आहे काजू। तर हे आपलं ताट फायनली तयार झालेलं आहे, मम्मीने तयार केलंय, मस्त काजूची भाजी आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। 2 दिवस झाले ताईचा बर्थडे झाला। ॲक्च्युली ताई तुम्हाला एंडिंगला दिसली नाही कारण तिच्या फ्रेंड्स सोबत गेली होती बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी। मस्त हॉटेलमध्ये जेवून घेऊन आले आणि घरी येऊन सांगते की अरे कोळंबी खाल्ली। तिच्या मैत्रिणींनी तिला गिफ्ट पण दिलेलं आहे, सो ते गिफ्ट पण मी तुम्हाला दाखवतो तिला काय दिलंय ते। आणि आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया। माझं सकाळ सकाळ हात दुखायला लागला होता त्याच्यामुळे मी डोलो गोळी घेतली, आता बरं आहे। सो असं खूप दिवस झाले हाल, कधी हात दुखतोय, कधी पाय दुखतोय, कधी काय 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 दुखतंय। काय मग ताई कसं झालं बर्थडे सेलिब्रेशन फ्रेंड्स सोबत? खूप मस्त, खूप मस्त फ्रेंड्स सोबत आपल्या घरी पण। आणि तुम्ही सगळ्यांनी एवढ्या छान छान शुभेच्छा दिल्या, खूप मनापासून खूप छान वाटलं। माझा बर्थडे खूप छान गेला तुमच्या सगळ्यांमुळे। 10:30 वाजले सकाळचे आणि आज आम्ही सगळे लवकर उठलो कारण आज मम्मी घरी आहे। दहशत। जय सद्गुरू मम्मी। जय सद्गुरू सर्वांना। मग काय चाललंय आज सकाळ सकाळ? मम्मी बघा काय घेऊन बसले, आज सुट्टीवरच आहे काजू। मम्मीचा फेवरेट विषय म्हणजे जो की मे महिन्यामध्ये येतो तो म्हणजे काजू। सो फायनली मित्रांनो आज तुम्हाला ना काजूची रेसिपी बघायला मिळणार आहे आपल्या पद्धती, म्हणजे आपण कशी करतो घरामध्ये गरम मसाला वगैरे वाटून 2-3 प्रकारचे आपण बनवतो। आज बघू आजची कोणती रेसिपी ताई दाखवणार आहे। सो आता इथे या काजू अशा कट करून घेतलेल्या। आता कट करायची पद्धत कशी आहे, पण याचं चीक डेंजर असतं। चीक खूप डेंजर असतो, फोड्या उठतात घरी हाताला वगैरे। ज्याला माहित नाही ना त्याला तर काय समजणार नाही, बरोबर, त्रास लागेल। सो त्यांना आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवतोय मी। आता हे कटिंग वगैरे बघा असं करतात, अशा पद्धतीने कट केलं जातं सगळं काजू। काजूची भाजी खायची म्हणजे त्याच्या मागे मेहनत खूप असते, मेहनत असते। हे असं एवढं कडक कडक सगळं काजू कापा, त्याच्यानंतर मग त्याच्यातून ते काढायचं, परत त्याच्या साली काढायच्या। काही जण गरम पाण्यात टाकून मग साली काढतात। गरम पाण्यामध्ये टाकलं ना तर त्याची चव पण जाते, हो ओरिजिनल चव नाही भेटत, चव जाते। म्हणून काय करायचं आपण एक कपडा घ्यायचा कॉटनचा आणि त्याच्याने एक एक काजू पुसून घ्यायचा स्वच्छ आणि मग थंड पाण्यामध्ये धुवून वगैरे ते आपण फोडणीमध्ये टाकून ते म्हणजे त्याची टेस्ट वेगळी लागते। बरोबर। आणि बघा म्हणजे किती मेहनत आहे याच्यामध्ये, असे कट करायला लागतात। तर गावी आमचं कसं असायचं की गावचे, आता तुम्ही म्हणाल की गावचं सगळं सांगते कारण की गावी राहिलेली आताच्या पिढीला गावचा एवढा अनुभव नाही आहे म्हणून। आणि आम्ही आता लहानाची मोठीच गावी झालो त्याच्यामुळे काय होतं की गावच्या आठवणी ह्या येतातच कारण आम्ही शेतीची कामं वगैरे सगळं केलेलं आहे। आणि गावी काय व्हायचं, मे महिन्याची तुला गोष्ट सांगते। मे महिन्यामध्ये काय व्हायचं, आमच्या इकडे कलंबा म्हणून मोठा आंबा होता, कलंबा म्हणून। तर आता तुम्हाला दाखवण्यासारखं आता दाखवायला नाही आहे तो। तर कलंबा म्हणजे आता ही जी बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंगचा एवढा मोठा घेर असायचा तिला, म्हणजे एवढा मोठा म्हणजे आपण दाखवू शकत नाही, तो एवढा मोठा आंबा होता कलंबा। आणि लांबूनच बघताना तो मोठं झाड दिसायचं आणि त्याच्यावर हे आंबे लागलेले असायचे। आणि आम्हाला माहिती आहे, आम्हाला दुपारी 3 वाजता बरोबर हवा सुटली की ते आंबे खाली पडणार आणि मग सगळीकडची मुलं यायची, आमच्या वाडीतली दुसऱ्या वाडीतली अशी यायची आणि आम्ही टोपले घेऊन त्या खास कलंब्याच्या आंब्यासाठीच जायचो आम्ही। आणि इतका मोठा आंबा म्हणजे ह्या बाजून आपण असं फिरलो वगैरे ना तर दुसऱ्या बाजून माणूस येईपर्यंत आपल्याला बराच वेळ लागेल, म्हणजे एवढं दिसणार। आणि नंतर मग आम्ही टोपल्याने हवा यायची आणि असे काय पडायचे आंबे, हवा आली की फटाफट आंबे खाली पडायचे। मग कोण तिकडे धावतोय कोण इकडे धावतोय असं, म्हणजे असं आमच्या वाडीतली पण मुलं आम्ही सगळे जायचो। तर मग टोपल्या भरून आंबे आणायचो आम्ही। मग ते टोपले आंबे भरून आणलेले ते आंबे खायचे। घरी आल्याच्या नंतर मग ते जवळ्याचा रसा आणि तो गरम गरम भात किंवा ते सुक्या वाकट्या वगैरे असतात त्याचा रसा वगैरे करायचे आई वगैरे आणि आम्ही गरम गरम भात त्याच्यावर आम्ही खायचो असं। म्हणजे त्यावेळेला कसं खायचं, कसं असायचं, आपण गोड खाल्लंय ना तर त्याच्यावर तिखट खायचं। आताची पद्धत कशी आहे, आपण जेवल्यानंतर स्वीट लागतं। मुंबईची भाषा म्हणजे असं असतं, म्हणजे फरक बघा। पहिल्याचं जीवनशैली आणि आताच्या जीवनशैलीमध्ये कुठल्या गावच्या खूप फरक पडलेला। गाव आहे ना, गावचं जे जीवन आहे ना
ते खूप वेगळं आहे. मी का बोलतोय, कारण मी पण लहानपणापासून मामाच्या गावी आम्ही जायचो. आमची मे महिन्यात शाळा संपली की आमच्या तिकीट्स बुक व्हायच्या, मग आम्ही महिनाभर 15 दिवसासाठी जायचो. त्याच्यामुळे ते एक लळा लागलेला आहे. गाव म्हणजे आम्हाला म्हणजे दुनियाभर कुठेही भटकून आलं तरी गावचं जे सुख आहे ना, जी लाल परी आहे एसटी, तिचं जे सौंदर्य आहे ना ते कुठेच भेटणार नाही आपल्याला. आणि ते गावची माती, रस्ता, या सगळ्या गोष्टी. म्हणून मी आजही बोलतो, मला जर काही चॉईस दिली ना तर मी गावच निवडणार, ते म्हणजे आपलं कोकण. आता मम्मी थोड्याफार राहिलं ते काजू कट करेल आणि नंतर काढायचा प्रोसेस कसा आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात. असं तर आपण दरवर्षी दाखवतोच, पण या वर्षी पण आता दाखवणार. हे बघा मित्रांनो, झाल्या आता काजू कट करून. आता एवढ्या कट झाल्यात. आता हे एवढंसं बाकी आहे, त्याच्यातून काजू काढायचे आणि इथे ऑलरेडी एवढे सगळे काजू काढलेले. परत ह्याच्या साली वगैरे काढायचे आहेत. खूप मेहनत असते. मी काजूचीच गोष्ट नाही करत आहे, बट आपण जे पण काम करतो त्याच्या मागे खूप अशी मेहनत असते. मग नोकरीमध्ये पण खूप मेहनत असते, तेव्हा जाऊन कुठे आपल्याला महिन्याला पगार मिळतो. तो पगार आलेला दिसतो लोकांना, पण त्याच्या मागे आपण जी किती मेहनत घेतो ना ती एक वेगळी. जेव्हा आपण कामावर जाणार, दिवस भरणार, तेव्हा आपल्या हातात कुठे ते महिन्याला पैसे मिळणार. फक्त नोकरीच नाही, खूप अशा गोष्टी आहेत. आता ही काजूची भाजी करणार, खाणार, तिचा आनंद घेणार, तेवढं वाटणार, पण त्याच्या मागे जी मेहनत आहे ना ती ही मेहनत आहे. सो मित्रांनो, संध्याकाळचे 8 वाजलेत बरोबर, आणि मी दुपारपासून आपला स्केच जो होता एवढ्या दिवसापासून रखडलेला, सो फायनली तो कम्प्लीट झालेला आहे. आणि यार एवढं रिलॅक्स फील होत आहे. असं वाटतं यार एवढी मेहनत केली आणि काय रूप आहे ते. जो वेळ दिला होता त्या स्केचला किंवा जी मेहनत घेतली त्याच्या मागे, सो आता ते बघून ना एवढं रिलॅक्स फील होतंय ना, एवढं भारी वाटतंय ना. सो दाखवतो तुम्हाला. फायनली कम्प्लीट झालेला आहे. मम्मीला पण खूप आवडला आणि होप सो तुम्हाला पण आवडेलच. आणि तो स्केच कोणता आहे फायनली मी रिव्हील करतोय. तर वेड मूवी सर्वांनी पाहिलाच असेल, रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोजा. सो त्या दोघांचा तो मूवी आहे वेड, आणि त्याचं मी पोस्टर काढलेलं आहे. भाई साहब खूप भारी काढलं. खूप मेहनत आहे यार. फक्त आहे म्हणजे त्यांच्यापर्यंत तो स्केच पोहोचू दे एवढीच एक अपेक्षा आहे. सो दाखवतो तुम्हाला. चला रेडी मित्रांनो, तुम्ही स्केच बघायला. 1 2 3. सो कसं आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. आणि ही पोस्ट आहे ना मी लवकरच यूट्यूबच्या कम्युनिटीला पोस्ट करेन, सो ती तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला पण जर हवा असेल, मला कोणाचा बनवायचा असेल, तुमच्या मुलांचा बनवायचा असेल, आई वडिलांचा बनवायचा असेल, म्हणजे सगळ्यांचा कोणाचाही बनवायचा असेल, मी ऑर्डर देऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मंदार आर्टिस्ट माझा इन्स्टा ID आहे, त्याच्यावर तुम्ही मला DM करू शकता. थँक्यू. मित्रांनो, फायनली कोकणचा मेवा म्हणजेच काजू. कोकण म्हटलं की कोकणातला सर्वात पहिला मेन पदार्थ एकतर आंबा आणि दुसरं तर काजू. ही एक फेमस जोडी आहे. त्याच्यापैकी आज आपण सेकंड बनवतोय ओल्या काजूची भाजी, आणि फर्स्ट बनवलेला आपण फणसाची भाजी. ताई तयार आहेस काय बनवायला? मी तर उत्सुक आहे. आणि प्रत्येक वर्षी कसं होतं की आम्ही मम्मीला बोलण्याच्या वेळी म्हणजे मम्मी काजू आण, हे बोलायला पण नाही लागत. मम्मी स्वतःच घेऊन येते, स्वतः कट करते. एवढी मेहनत करून, जसं तुम्ही पाहिलं एवढी मेहनत लागते त्याला, पण मम्मीला काजू पाहिजेतच, कारण कोकणी माणूस आहे. आता तुम्ही बघाच पुढे येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये पण तुम्हाला दिसतीलच काजू. तर चला सुरुवात करूया. सो तुम्ही पण नक्कीच आणाल आणि आणाच आणि करून खायला. नसेल करायला तर आपला व्हिडिओ आहे, मी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवला आहे, हाच व्हिडिओ. तर ना ओल्या काजूची भाजी आपल्याला 2-3 प्रकारे करता येते. व्हेज मध्ये आपण गरम मसाला न ऍड करता पण करू शकतो, आणि दुसरं म्हणजे गरम मसाला ऍड करून पण करू शकतो, आणि तिसरं म्हणजे आपण आपला जो सुका जवळ असतो ना त्याच्यामध्ये कैरी, आता तर कैरीचं सीझन आले, कैरी वगैरे ऍड करून एकदम भन्नाट लागते. आणि अदरवाईज कैरी नसेल तर आपण कोकम वगैरे ऍड करून जवळ्यामध्ये मस्तपैकी ती भाजी होते. एक्स्ट्रा काय त्याच्यामध्ये गरम मसाला लागत. तर आज आपण आहे ना ज्याच्यामध्ये गरम मसाला ऍड करतात, म्हणजे हा कांदा, लसूण, अख्खा गरम मसाला, अद्रक आणि गरम मसाला पावडर, ह्या सगळ्या गोष्टी छान भाजून घेतलेल्या आहे मी, आणि मस्तपैकी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. बघा असं एकदम मस्त घट्ट, आणि मीठ वगैरे ऍड करून, अजिबात पाणी लावलेलं नाहीये याला. तर याची एक स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये. आणि बटाटे ऍड करून आपण आज काजूची भाजी तयार करणार आहोत. चला, आणि ही एकदम परफेक्ट बनते काजूची भाजी, कारण मी दरवर्षी याच पद्धतीने बनवते. आता नेक्स्ट टाइम आपण करू ती मग नॉनव्हेज मध्ये करूया. चला, पण आता ही बघूया आपण. तेल घेतलंय मी, पाणी घेतलंय, मीठ घेतलंय, मसाले घेतलेत आपले, मसाला, हळद, परत आपले काजू आहे तिकडे भरपूर छान मम्मीने सोलून पण दिलेत. आता हे कसं, ज्याला जर जास्त चीक असेल ना तर गरम पाण्यात आपण छान स्वच्छ शिजवून घेऊ शकतो, थोडंफार असं कडक थोडं पाणी टाकून. पण आता मला याच्यामध्ये गरज नाही वाटत आहे की बाबा जास्त चीक आहे किंवा
किंवा काय, तर मी साधं पाणी ॲड करून मग ते छान काढून घेणार याच्यातून, कारण जे काय वरवरचे कचरा असेल ते निघून जाईल. आणि परत हा आपला गरम मसाला आहेच, मी तुम्हाला सांगितलं तो. आणि इकडे एव्हरेस्ट गरम मसाला पावडर घेतली आहे. आणि आपल्या इकडे कांदा घेतला आहे, अगदी 2 मोठे कांदे घेतलेत. आणि 1 बटाटा घेतलाय मी इकडे. आणि कढीपत्ता घेतलाय आणि 1 मोठा टोमॅटो. आता मोठा म्हणजे केवढा, तर एवढा मोठा टोमॅटो मी कट करून घेतलाय. तर एवढं सगळं साहित्य, कारण काजू पण भरपूर आहेत ना, तर आपल्याला या गोष्टी पण खूप जास्त लागणार आहेत. त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही छान तयार होईल. अगोदर तेल घेऊया आपण. मोठा टोप घेतलाय, त्याच्यामुळे तेल घेते मी. तर असं आहे ना, साधं पाणी घेतलंय आणि त्याच्यावर असं झाऱ्याने काढून घेते, म्हणजे जो काही कचरा थोडाफार असेल तर ते निघून. आधी ह्याच्यात भिजत राहू दे, आपण तोपर्यंत फोडणीची तयारी करू. कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो एकत्रच ऍड करायचे. जास्त काही एवढं इन्ग्रेडियंट्स नाही त्याच्यामध्ये, एकदम कमी याच्यामध्ये पण होऊन जाते भाजी मस्त. आता मीडियम फ्लेमवर आपण पटकन कांदा आणि टोमॅटो छान शिजवून घेऊया. आणि याचा कांदा आणि टोमॅटो आहे ना छान शिजला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आता मीठ ॲड करूया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजू. मीडियम गॅस ठेवला मी आणि आता 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर मी ना काढून घेते काजू. आपले तोपर्यंत शिजत आहेत कांदा आणि टोमॅटो. 5 मिनिटं झालीत, आता आपण काढून घेऊया. छान असा कांदा आणि टोमॅटो शिजलेले आहे. एकदम स्मॅश करून घ्यायचं परत एकदा, कारण हे कांदा टोमॅटो छान शिजला पाहिजे. काजू असे हाताने लागले पाहिजेत ना एकदम, त्याच्यामुळे हे छान शिजवून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये मी बटाटा ॲड करते. आता बटाटा मी शिजवून नाही घेतलाय, कच्चा आणि साल काढून घेतलेले, थोडे मध्यम आकाराचे काप करून घेतले. आता मीडियम फ्लेमवर पुन्हा हे मिक्स करून घेऊया. फार काही लागत नाही, एकदम कांदा टोमॅटो कढीपत्ता बटाटा याच्यामध्ये होऊन जाते, एकदम मस्त आहे. कारण काजूचीच एवढी टेस्ट असते की बाकी गोष्टींची गरजच नाही लागत. कोणती पेस्ट वगैरे पण नाही किंवा प्युरी वगैरे पण नाही लागत. आपलं नॉर्मल साधं सुद्धा ह्याच्यामध्ये होऊन जातं. मिक्स करून घेतलंय. आता याच्यामध्ये मी आपला अस्सल मावा, आता या फोडणीमध्ये आपण आपला अस्सल मेवा म्हणजे काजू ॲड करूया. मिक्स करून घेते छान. थोडासा गॅस फास्ट केल्याने छान तरसले पाहिजे का काजू म्हणून. तर गॅसचा फ्लेम आहे ना एकदम नॉर्मल ठेवून मी परत एकदा 5 मिनिटासाठी झाकण ठेवते, म्हणजे वाफेवर थोडेसे काजू शिजले पाहिजे. 3-4 मिनिटं झाले, तर झाकण काढून घेते. आणि बघा छान असे वाफेवर बऱ्यापैकी वाफवलेले आहेत काजू आपले. आता याच्यामध्ये काय करायचं, आपण थोडं मिक्स करून घेते आणि लगेच आपण हळद ॲड करूया. त्याच्यानंतर मसाला जेवढा आपल्याला तिखट हवं आहे त्याप्रमाणे. पण काजूची भाजी जास्त पण नाही तिखट चांगली लागत, कारण म्हणजे मिक्स मीडियम अशी छान लागते. आणि आपला गरम मसाला पण असतो त्याच्यामध्ये ऑलरेडी काळी मिरी वगैरे असते, तर मी पुन्हा मिक्स करून घेऊया. तुला वाटत असेल कधी खाते मी ना काजूची भाजी, दुपारपासून. हां, आणि याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा पण ॲड करतात, त्याच्याने पण छान टेस्ट येते. जर अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता शेवग्याच्या शेंगा. मिक्स करून झाले छान. आता याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ना, तर त्याचं पाणी मिक्सरमधलं मी काढून ठेवलं आहे, ते ॲड करते. त्याच्यामध्ये जेवढं हवं आहे ना पाणी शिजण्यासाठी लागेल, आणि थोडा रस त्या हिशोबाने पाणी ॲड करते. आणि काजू आहेत ना आपले असे थोडे शिजले पाहिजेत, म्हणजे असं थोडासा तुटले पाहिजेत, त्याच्याने अजून टेस्ट छान येते. आणि त्याचा काजूचा रस आहे ना जो, तो या भाजीमध्ये उतरतो. कारण थोडेसे कच्चे लागले ना तर ते बरोबर नाही लागत, त्याच्यामुळे छान शिजवून द्यायचे. आणि असे तुकडे झाले ना थोडेसे हलके की छान लागतात ते. आता मी ना एकदम मीडियम करते गॅस आणि झाकण लावून ठेवते, आणि त्याला मग छान शिजवून देऊया आपण. छान उकळी आली काजूच्या भाजीला, तरी पण आली तेलाची ना. मिक्स करून घेते एकदा, आणि याला आपण छान आता शिजवून देऊया. एकदम बारीक फ्लेम करूया गॅसचा आणि छान शिजवून देऊया. नंतर मग शेवटी आपण गरम मसाला ॲड करायचा. आपल्याला गॅस बंद करायचा 1-2-3 मिनिट असतील तेव्हा आपण मग तो गरम मसाला ॲड करायचा, म्हणजे त्याची टेस्ट अजून जास्त होते. काय करायचं नेहमी की हा जो गरम मसाला आहे तो अगोदरच फोडणीला नाही ॲड करायचा, त्याची सगळी चव निघून जाते. कारण तो ऑलरेडी आपण भाजून घेतलेला असतो छान. मिक्सरला ग्राइंड होतो तेव्हा पण ते गरम गरम असतं, त्याच्यामुळे हा नंतर आपण गॅस बंद करता 2-3 मिनिट असतील तेव्हा ॲड करायचा, म्हणजे टेस्ट अजून छान लागते. आणि वरून मग गरम मसाल्याची पावडर सुद्धा झाली काय भाजी ताई? भाजी थोडी शिजायची. ते भाकऱ्या वगैरे पण टाकलेल्या आहेत ताई बनवते. आता तांदळाच्या भाकऱ्या बोलल्या ना मम्मी सर्वांना. तांदळाच्या भाकऱ्या मम्मीला नाचणीची. ओके, भाजी इथपर्यंत आली होता, म्हणजे अजून 5 मिनिटं लागतील. मग आपण गरम मसाला ॲड करू. भाजी छान शिजली आहे, तर मग मी तुम्हाला दाखवते. त्याला चेक करून बघूया आपण. मधून अशी पटकन शिजली ना
एकदम परफेक्ट शिजले. त्याच्यामध्ये पण गरम मसाला लागेल तेवढाच घेते. अगदी अगोदर 1 चमचा घेतला मी, अजून थोडंसं मिक्स करून घेते. मम्मी रस जास्त ठेवायचा नाही ना? हां थोडंसं थोडं पाणी नाही नाही थोडं पाणी ॲड करते. बरोबर आहे ना एवढी. छान गरम मसाला याच्यामध्ये मिक्स करून घेतला. 1-1.25 चमचाच घेतला मी, कारण जास्त पण हे नको, आपल्याला ओरिजिनल टेस्ट आपली काजूची लागली पाहिजे. भाकऱ्या पण सोबत सुरू आहेत. गरम मसाल्याची पावडर थोडीशी, कारण ऑलरेडी मी गरम मसाला बनवताना पण ॲड केली. हलक्या हाताने एकदम मिक्स करून घेते. तर चेक करूया. मस्त एकदम मस्त मस्तच. चला मित्रांनो, फायनली ज्याचा वेट होता सो ती भाजी आपली झालेली आहे. काजूची वाढ मम्मी. हे आपलं ताट फायनली तयार झालेलं आहे. मम्मीने तयार केलं आहे. मस्त काजूची भाजी आहे आणि इथे मस्त तांदळाच्या भाकऱ्या आहेत. प्लस मम्मीने पण घेतलं. चला आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. मस्त झाले ना मम्मी? छान झाले. हे बघा एकदम मस्त झाले. अफलातून झाले. 1 नंबर अफलातून मम्मीच्या भाषेत. 1 नंबर मित्रांनो. हा खूपच मस्त चांगली झाली. छान झाली. गरम मसाला वाटून वगैरे टाकलेला आहे ना त्याच्यात. वर्षांनी मिळते ना ही भाजी वगैरे. हो बरोबर. त्यासाठी करवंद असू देत किंवा आंबे असू देत किंवा काही काजू असू दे, जसं आपल्याला वर्षांनी मिळतं ते खायचं आपण. तशी झाली गोंडस झाली. खूपच छान झाली. मस्त. तुम्ही पण या सर्वांनी जेवायला या. जेवायला सगळ्यांनी. सो जेवून झालं मित्रांनो आणि खूप सुंदर अशी झाली होती. आई तारीफ करे दोस्त. एकदम सुंदर अशी झाली होती भाजी. म्हणजे तोंडामध्ये टाकताच विरघळत होते. काजू एवढे सुंदर झाले होते. आणि शेफ पायल आंबोकर असल्यावर तर मग काही विषयच नाही. हां आणि मित्रांनो, आपले जे सबस्क्रायबर्स आहेत स्नेहा मोरकर, सो त्यांचा बेबी आहे छोटा 6 वर्षाचा. सो त्या दिवशी आपला बर्थडे ब्लॉग बघितला तेव्हा त्यांचं नाव घेतलं होतं मी. काय त्यांनी कमेंट केली होती आपल्याला एक छान अशी. सो त्या निमित्ताने मी ते नाव घेतलं त्यांचं. तेव्हा त्यांच्या मुलाने आपला व्हिडिओ बघितला तर तो रडत बसला की अरे मम्मी माझं नाव का नाही घेतलं. सो अथर्व तुला शॉर्ट आउट. अथर्व कसा आहे आणि रडू नको ठीक आहे. आणि खूप प्रेम तुला. खूप प्रेम. सो कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आपण ताईचा वाढदिवस साजरा केला. त्याच्यामध्ये ताई सेलिब्रेशन करून तिच्या फ्रेंड्स सोबत गेली होती वाढदिवसानिमित्त. तर त्या लोकांनी ताईला गिफ्ट दिलेलं आहे. आता ते काय गिफ्ट दिलंय ते ताई तुम्हाला ओपन करून दाखवे. छानपैकी फ्रेंड्सनी माझे गिफ्ट दिले. हॅपी बर्थडे डिअर पायल. ओपन करूया. मग आहे हा सुंदर एकदम क्यूट असा मग दिलाय मला. आणि पांडाचं कार्टून आहे त्याच्यावर आणि सोबत हा स्पून पण आहे. आणि त्याचं हे झाकण, त्याच्यावर पण पांडा आहे बसलेला एकदम गोलू मोलू. सो एकदम मला क्यूट वाटलं ते बघताना. मी असं आपण लावू शकतो ते. आणि इतकं क्यूट आहे ना, मला ते ॲक्च्युली यूज पण नाही करायला वाटत आहे. म्हणजे असं खराब होईल ना त्याच्यामुळे मला असं वाटतं यूज पण नाही करावं, असंच ठेवून द्यावं त्याला जपून. आणि सोबत आहे ना हे जे पकडायचं आहे ना, होल्ड करायचं आहे ना, ते पण खूप सुंदर आहे एकदम. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपला आजचा एकूणच व्हिडिओ. आणि हे गिफ्ट ताईला भेटलंय. आता ती कधी त्याच्यातून चहा कॉफी काय पिणार आहे ते माहित नाही, बट इच्छाच होत नाहीये. आणि काजूची भाजी तुम्हाला कशी वाटली, रेसिपी तुम्हाला ताईने दाखवली ती कशी वाटली. सो याची सेकंड पार्ट आपण बनवू जो की नॉनव्हेजवाला असेल. जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तुम्हाला दाखवत जाऊ. आणि आजचा एकूणच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि तुम्ही ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आम्ही पण आमची काळजी घेतो. तोपर्यंत बाय. आम्ही बाय कर. बाय सर.